नो शुभ सकाळ। आजची तारीख आहे 20 जानेवारी आणि आपण आहे सध्या कुफरीमध्ये। तर रात्री आपण हीटर लावून झोपलो होतो कारण की थंडी खूप होती। अभिजितचं खतरनाक थंडी होती आणि मी आता तुम्हाला आपला हॉटेल व्ह्यू देणार आहे। केस तर म्हणजे विखरलेले जास्तीत जास्त कारण की आत्ता झोपेतून उठलो। रात्री परवा झोप नाही झाल्यामुळे काल रात्री आमची थोडी बरीशी झोप झाली आहे, त्यामुळे आज थोडं बेटर फील होत आहे। तर चला मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरचा नजारा दाखवतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला हॉटेल व्ह्यू आणि जसं जसं तुम्ही पुढे बघत जाणार तसं तुम्हाला अजून काही भारी दिसणार आहे। हा आहे आपला हॉटेलचा व्ह्यू। हे बघा रात्री झालेला स्नोफॉल मध्ये उंच त्या डोंगरावरती पडलेला बर्फ आपल्याला दिसत आहे आणि सनराइज होताना दिसत आहे। काय वातावरण म्हणावं इथल्या लोकांचा। पण थंडी म्हणजे अक्षरशः घशातलं पाणी सुद्धा गोरटून टाकणारी आहे। ही सफरचंदाची बाग आहे। सध्या त्यांनी वरची छाटणी केलेली आहे त्यामुळे आपल्याला अशी दिसत आहे। आपल्याला कुफरीमध्ये जायचं आहे, तिथं आपण सफरचंदची बाग बरोबर बघणार आहोत। सूर्य अजून काही उगवला नाही, तो पण व्हिडिओ आपण लवकरच अपलोड करू। तर तुम्ही पण आनंद घेऊ शकता या नजाऱ्याचा। मौसम तो ऐसा लग रहा दिल गार्डन गार्डन हो रिया, बहुत मजा आ रिया असंच म्हणायची वेळ आलेली सध्या आपल्यावर, कारण की मी स्वतःचा आनंद बिलकुल लपू शकत नाहीये। मित्रांनो तुम्ही बघू शकता काय हा नजारा, माझ्या आयुष्यातला हा नजारा मी प्रथमच बघतोय। व्हिडिओ पेक्षा रिअल मध्ये बघण्यात मजाच वेगळी आहे। हा अभिजितचं काय म्हणणं आहे बालू? काय हा बर्फबारी झालेली, वाह एकदम सुकून मिल गया। वाह भाई वाह। बोला था बर्फ में लेके जाएंगे लेकिन सालों ने जन्नत में लेके आए। और क्या बात कर दिए वो। ये पत्र आपल्या केलं सुरू सांगा। तर बघू शकता हा एक आनंद देणारा क्षण, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दाखवू शकतो की मी किती आनंदी आहे हा व्ह्यू बघून। आणि अजून तर समोरचा व्ह्यू आपल्याला बघायचा आहे आणि म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही की हा व्ह्यू म्हणजे माझ्यासाठी कसा आहे म्हणून। आणि म्हणजे इतकी एक्साइटमेंट झालेली मला समोर जाऊन कुफरीचं अजून वातावरण आणि बर्फ बघायचं, मला बी घेणार आहे। मग मी कशाला युट्यूबर बनू। हा आणि हे आमचे दोन कोण इकडे बघा तुम्ही, आता हे दोन टोळी आलेली आमची इकडे। अरे मुंह दिखाओ बे, मुंह दिखाओ। येलो भाई साहब। अरे इतने सवेरे सवेरे पहाड़ों में आके कोई सोता है क्या, हे म्हणणारा आमचा मित्र अभिजित। आणि आता आम्हाला कळतंय की तुम्ही जर का पहाडीवर फिरायला आले, आपलं कुल्ला शिमलू मनाली कसोल फिरायला आले तर उशिरापर्यंत कोणी झोपू नका। सकाळच्या या आनंदाचा तुम्ही मन मोकळेपणाने आनंद घ्या। काय वातावरण आहे राव। आणि बानी आणि बानी आणि बानी आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय, आता कसं वाटतंय। तर मित्रांनो तुम्हाला गार वाटणारच आहे कारण की तुम्ही हे बघितलं आणि बघू शकता। आणि खास करून जे न आलेले त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। हे मित्र कंपनी ज्यांनी खरंच हा सीन मिस केलाय। तर मित्रांनो सकाळी सकाळी चहा कॉफी बनवायचे हे दोन्ही आमचे कुक मी बाहेरून बोलवले, डायरेक्ट महाराष्ट्रातून मी मनालीसाठी कुक बोलवले। यांच्याच कवाची चिटकली आहे। सर गलती से हो गया। अरे त्याच्यात दोन टाकायचे, ह्याच्यात दोन टाकायचे, ह्याच्यात दोन टाकायचे, त्याच्यात तीन टाकत असते का। सॉरी सर इतनी बार चार्ज लीजिए। तर बघू शकता मित्रांनो काय आनंद आहे, काय व्ह्यू आहे। त्याच्यात लागलेले मी लावून दिलेले यांचे भांडणं। कॉफी घेणार एक चहा?
दादा मला कॉफीच बनव. आणि हा एक आमचा बारीक इकडून तिकडून पळतोय. याला सुधरत नाही आहे नेमकं इथं आल्यावर काय करावं काय नाही तर. आणि हे एक बावचळेल आहे इकडं. हा सकाळपासून कोणालाही व्हिडिओ कॉलच करतोय. माझ्या भावाने मला खास आणलेली कॉफी सॉरी. वाव. सगळेजण झोपलेले आहे आम्ही. आणि ब्रेकफास्टचा टाइम आमचा 10:30 शेवट आहे. आता हॉटेलवाल्यांचा कॉल आला होता त्यामुळे आम्ही सर्वांना उठायला चाललो आहे. चाबी काढली का? गोविंद काकाला उठव पहिले. वाजवा. गुड मॉर्निंग काका. अरे लालू भाई उठो. लालू भाई को उठाओ. लालू भाई. अरे काका तुम तो अंडरपैंट पे जा गए. अभी टारगेट नंबर 2 भाऊजी आणि संदीप सर. काका पकड़ो वाला थोड़ी आगे तक ले. और हम अब जा रहे हैं इधर हमरे थांब ते लोक तिकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. संदीप सरांसोबत आपली झालेली आहे या ठिकाणी 20 जानेवारी. आणि या ठिकाणी आपण आलेलो भाऊजीला उठवायला. भाऊजी गुड मॉर्निंग. जय श्रीराम. हर हर महादेव. काय नजारा आहे. गुतागुती झाली का? अरे चला नाश्ता 10:30 लोकच म्हणते मित्रांनो. ते तुमचं सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनल मध्ये. माझं नाव सज्जन ठोंबरे आणि आपण बघू शकता आज 20 जानेवारी आपला कुफरीतला दुसरा दिवस आहे. आणि आपल्याला आज कुफरीचे पूर्ण साईड सीन बघायचे आणि ते आपल्याला मी पूर्णपणे दाखवणार आहे. आणि आता चाललेलो आहे आपण सध्या ब्रेकफास्ट करायला. तर चला निघूयात आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी. बस आपण आता सगळे लिफ्ट मधून खाली जातोय ब्रेकफास्ट करण्यासाठी. तर चला भेटूया. तर आपण चाललोय आता ब्रेकफास्ट करण्यासाठी. बघूयात काय काय ब्रेकफास्ट मध्ये आहे आपल्याला. इथं आपल्याला ब्रेकफास्ट करायचं आहे. हे ज्यूस काय स्ट्रॉबेरी ज्यूस आहे आपल्याला. कॉफी आहे. त्याच्यानंतर फ्लेक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेफ आहे कट केलेले डिझाईनमध्ये. ब्रेड आहे. अमूल बटर, दही, सॉस, भाजी वगैरे, पोहे आणि मिनी समोसे. इसमें क्या है? तिखट पुरी आणि भाजी आहे. त्याच्यात वडा सांबार विथ चटणी. हे आपल्याला सॉसेस वगैरे दिलाय, चटणी वगैरे, मसाला आमलेट, अंडा आमलेट. ओके. हे काय सोमवार आहे त्यामुळे आपण काही करणार नाही आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे सध्या JMR हॉटेलमध्ये, जे काही कुफरीमध्ये आहे. पूर्ण मोठ्या हिल स्टेशनवरती आहे. आणि इथला ब्रेकफास्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे दाखव विशाल एकदा. आपल्याला ब्रेड दिलं आहे, रोस्टेड ब्रेड. त्यानंतर वडा सांबार आहे. त्याच्यानंतर मूंग पराठा आहे, म्हणजे इथं एकदम छोटा असतो. त्यानंतर सेफ आहे, दही आहे, मिनी समोसा आहे. इकडं मिनी समोसा म्हणतो आपण याला. आणि आपले रेग्युलर पोहे. तर तुम्हाला नाश्त्यानंतर मला आता जास्त बोर वाटत नाही, कारण की मला भूक लागलेली रात्री. आम्ही लवकर जेवल्यामुळे
समोर काहीच नाही करू शकलो आणि रात्री एकदम मस्त झोप झालेली आहे त्यापैकी. आणि आता मी एकदा जेवतो. ही आपली हॉटेल आहे आणि हे आपले रस्ते. तर कुफरीची साईड सीन आज आपण खूप सारे बघणार आहोत. तर आपण आता निघालो आहे कुफरीकडे. कुफरी आपल्याला फक्त 4 किलोमीटर आहे आणि हा नजारा बघू शकता तुम्ही आता कसा आहे. तर हा 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 कुफरीच्या मेन पॉइंटला आपण आता पोहोचलेलो आहे. बाकी भाऊजीने नाश्ता केला नाही म्हणून ते नाश्ता करायला चालले. आणि कुठे कुठे आपल्याला स्नो पडलेला दिसतोय, बर्फ. पण आपण आता ॲडव्हेंचर पण करायला जाणार आहोत, ते पण बघूयात आपण पुढे. इथं आपल्याला जीप लाईन दिसणार आहे, त्यानंतर बुरमा ब्रिज, व्हॅली क्रॉसिंग, लीडर क्लाइम्बिंग, त्याच्यानंतर कमांडो नेट आणि फगू व्हॅली. एवढं आपण बघू शकू. अजून बघूयात काय काय दिसतं आपल्याला. कुफरीला थोडा बर्फ कमी आहे पण मनालीत खूप आहे, तर तेच आपण बघायला जातोय आता. हा आपला कुफरीमधील काही तुम्हाला व्ह्यू दाखवतोय. हे घर आहे वरती काही, म्हणजे सगळेच घर आहे. आणि हे इकडं आपल्या हिमालयाच्या पर्वतमाला, माला मजा येणार आहे मित्रांनो खूप. आणि काही हॉटेलचे वगैरे नवीन काम सुरू आहे. तर या ठिकाणी आपल्याला कुफरीचं जे ॲडव्हेंचर वगैरे करायला जायचं आहे त्याच्यासाठी आपण घोडे घेण्यासाठी इथं म्हणजे एकच स्टॉप असतो. तर तिथनं म्हणजे हे सरकारी घोडे असतात, म्हणजे हिमाचल प्रदेशचे. तर त्या ठिकाणी आपण आता घोडे घेण्यासाठी आलो आहे. तर पर पर्सन 500 रुपये आहे. जाणे येण्याचं 500 रुपये लागतात. आणि वरचे जे ॲडव्हेंचर वगैरे करायचे असेल तर त्याच्यासाठी 1000 ते 1500 रुपये खर्च आहे. तर कुफरीतून जाण्यासाठी 2 मार्ग आहे. हा एक खालचा पॉईंट आहे जिथे असे घोडे उभे असतात आणि त्यावर ग्रुप करून सर्वजण जातात. म्हणजे एका लाईनमध्ये सगळे घोडे जातात. तर आम्ही खालच्या साईडनी न जाता वरच्या साईडनी जातोय. तर चला ती साईड तुम्हाला दाखवतो आता. काय विषय राव. आणि समोर चालत असताना आपल्याला ठेका शराब, अंग्रेजी देशी, सरकार मान्यता, रेड लेबल आहे. अजून इथं पूर्ण दारू अशी म्हणजे ओपनमध्ये ठेवतात. पूर्ण शासन मान्यता असलेली दुकानं.
ओल्ड मॉन्ग, 100 पायपर्स, ब्लेंडर प्राईड, ब्लॅक डॉग, रेड लेबल आणि टीचर्स असे ब्रँड आहे इथे. तर चला, आपल्याला कोणाला काही घ्यायचं तर नाही आहे. तर चला, आपण आता घोड्याकडे चाललेलो आहे वरच्या रस्त्याने. आयुष्यात ही टोपी घातलेली नाही आहे, पण थंडी असली भयंकर आहे ना, तर अक्षरशः टोपी घालायचं काम पडत आहे. आणि हा आपला पॉईंट आहे दुसरा, जो काही मी तुम्हाला म्हटलो होतो, जो आपला स्नो किंगडम कुफरीकडे जातो, तर तो मी तुम्हाला दाखवतो आता. हा आपला स्नो किंगडम कुफरीचं पॉईंट आहे. इथून आपल्याला घोडे बार्गेनिंग करून पण भेटू शकतात. तुम्ही बार्गेनिंग केलं तर होतं. पहिले आम्हाला 800 रुपये घोडा म्हटला होता, आम्ही बार्गेनिंग करू 400 रुपयांनी डन केलं आहे. आणि वरती आपल्याला दिसतं आहे कुफरी फार्म म्हणून आहे, केंद्रीय आलू अनुसंधान संस्थान शिमलाचं आहे. तर या ठिकाणचं वातावरण, इथे सर्वीकडे दुकान वगैरे लागलेले, शॉल, टोपी, मफलर वगैरे, आणि सर्वजण इथे थांबलेले. तर या ठिकाणी आपण आता सर्वजण जमलेलो आहे. संदीप सर, तर या ठिकाणून आपल्याला आता कुफरी स्नो पॉइंटला जायचं आहे. तर आपण आता निघूया घोड्यावरती. आपल्याला आपले महाराष्ट्रातले दादा मिळाले, कोल्हापूरचे. काय नाव दादा? आदित्य जाधव. आणि ते आदित्य टूर अँड ट्रॅव्हल्स, आदियोगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. इथं दादा आल्याच्या नंतर तुम्ही यांना संपर्क करू शकता. ते तुम्हाला पूर्ण कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देणार आहे. इथं आपण बघू शकतो पूर्ण पॅकेज वगैरे देत आहेत ते आपल्याला. आदियोगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स हे महाराष्ट्रातून पूर्ण आपले कपल वगैरे आणतात. आणि यांचा नंबर मी मेन्शन करून देतो तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये. तर या ठिकाणी तुम्ही यांना एकदा सहकार्य करा. आपला माणूस महाराष्ट्रीयन. फिरून परत आम्ही खालीच घोडे घेण्यासाठी आलोय. मेरे लिए बडा घोडा दो भैया. ये 2 लगाएंगे, ठीक। हाँ तो 8 लगाने दे इनको बैठा तो देने दे कम से कम। यही बैठा दे। अरे वहाँ नहीं आएगा, लगम भी नहीं वाढायला. संदीप सर, काका भाऊजीकडे भाऊजीला तर लगा बस गुरु उधर ले लेता ना सर वहाँ पे सगळा गारा गारा झालेला आहे. आणि मी खूप भयंकर परिस्थितीत घोड्यावर बसलेलो आहे. काकाचं काय म्हणणं आहे? काका अभि तुझं खूप मजा आली, काहीतरी नवीन चालू आहे. सांगितलं तसं मी टोपी काढून टाकलेली आहे. आणि बालू पण पाठीमागे घोड्यावरती बसत आहे. ओ बालू, बॅग सांभाळून घ्या, ते बॅग मध्ये सामान आहे. विशाल, लालू भाऊ बसला व्यवस्थित? बॅगीच्या चैन पाहून घे बालू. हो, हा रस्ता खूप भयंकर आहे आणि त्याच्यावरती आम्ही चालत जातोय. आता आपल्याला मागच्या वेळेस जसं गेलो होतो त्यावेळेस सेम रस्ता आहे. आणि या ठिकाणी लालू भाऊ घाबरलेले. सर्वजण असे लाईन मध्ये चाललेले. काकाने 1 नंबर घोड्याचा नंबर लावलेला आहे. काका अक्षरशः कोणालाच पुढे निघू देत नाहीये. आणि काय यांच्यात चटापट लागलेली आहे. लालू पण माझ्या पाठीमागेच आहे आणि लालू भाऊ पण पाठीमागे. आणि माझा 3रा नंबर आहे. तर स्नोफॉल झालेलं मी तुम्हाला दाखवतोय. एक 5-6 दिवसा अगोदर जे झालंय त्याच्याबद्दल मी तुम्हाला दाखवतो. आता स्नोफॉल कुठं कुठं झालेलं आहे तर बऱ्याच ठिकाणी. आता आपण इथं डाव्या साईडला बघतोय ना, हे जेवढं पांढरं पांढरं दिसतंय अपूर्ण बर्फच आहे. वरती पण आहे. आम्ही JMRला थांबलो होतो, ते म्हणाले की 2 दिवसामध्ये फुल चान्सेस आहे म्हणे स्नोफॉल होण्याचा. तर बघूया आता खाली निव्वळ बेसन झालं. बालू बेसन झालं डायरेक्ट. लालू भाई तुम तर चालले भाऊ पुढे.
चल मोती काका उसको हाथ मारो ना एक. अरे काका चलो ना. काका तसे कोणाला पुढे जाऊ देत नाहीये. शेट माझ्या पुढे नाका निघू नाही तर आपली जागतिक दुश्मनी होऊन जाईल डायरेक्ट. आपला नंबर सगळ्यात शेवटी पण आपण मार्केट गाजवणार आहे माणसं आहोत. ओ भाई ओ हात सोडू नका. विशाल म्हटलं लग्नात घोडीवर नाही बसला पण आज बसला. आणि राहिला दुसरा प्रश्न माझाही. कुंकुटिळ्यात केल्यामुळे मला पण घोडीवर बसायचा चान्स नाही मिळाला राव. तर मी आता याच घोडीवरती बसून माझी कसर करतोय. आणि हे पोरग हे बघायला लागण्याच्या आधीच घोडीवर बसलं त्याच्यामुळे याला कोणी पोरगी देणार नाही आता. आपण बघतोय हा माझ्यासारखाच दिसतोय दुसरा. हा हो माझ्यासारखी भरपूर आहे. मला पहिले लाज वाटत होते कारण की मला पप्पा पाठीमागच्या वेळेसच म्हटले ते अमरनाथला याच्यानंतर जाशील म्हणे तर वजन कमी करून जाय बिचारा घोड्यांना तकलीफ देऊ नको. पण म्हणलं चला आता मग माझ्यासारखे भरपूर दिसले त्यामुळे मला आता थोडं कमी वाईट वाटत आहे. रस्ता तुम्ही बघू शकता म्हणजे अक्षरशः यांचे पाय किती जात आहेत खाली. पण बघू शकता आपल्या बाजूला थोडा स्नोफॉलचं जे बर्फ उरलेला आहे ते आपल्याला दिसतंय समोर. आशा करतो की आपल्याला अजून जास्त बर्फ दिसणार. त्याचं नाव छाबरू आहे. अभिजितच्या घोड्याचं नाव 420 आहे. आणि संदीप सर तुमच्या घोड्याचं नाव सुलतान. चल छाबरू इन तीनों के आगे चलो. चल बेटा छाबरू चल. आणि आपण आता इथं आपल्या उतरायचा स्टॉप आलेला आहे तर आपण इथं उतरून जाऊ. आणि येता वेळेस इथंच तुम्हाला वापस तुमचे घोडे किंवा घोड्या इथंच उभ्या राहतात तर तुम्हाला वापस येऊन याच पॉइंटला रिटर्न यायचं आहे. आपण बघू शकतो बहुतेक मंदिर वगैरे काहीतरी पूजा केलेली आहे. आणि आपण बघतोय समोर काय हे देवदार जातीचे झाड आहे. आपण बघू शकतो यांची खूप हाईट आहे. आणि माहितीनुसार असं कळालं आहे की हे झाडांची म्हणजे वय म्हणता येईल किंवा किती दिवसाचे जवळपास 8 ते 10 वर्षाच्या अगोदरचे. इथं आता समोर आपल्याला याक दिसतोय फोटोशूटसाठी. कोणाला जर का फोटोशूट वगैरे करायचं असेल तर याक पण उपलब्ध आहे. 100 रुपयावर याच्यावर बसून फोटो काढू शकता. मागच्या वेळेस मी बसून फोटो काढलेले आहेत याच्यावरती. तर बघूयात आपण आता कुठे उतरतोय. तर हा आपला पॉइंट आहे आणि वापस आपल्याला इथंच येऊन बसायचं आहे. सगळ्यात मागून बालू आणि लालू. बालू आणि लालू हे दोन नाव करे. आणि माझ्या घोड्याचं नाव होतं गबरू. 420. काय अनुभव आहे तुमचा काय सांगू शकता कसा अनुभव राहिला. खूप सुंदर अनुभव आहे. मला मोती घोडा मिळाला होता मोती नावाचा. संदीप सर काय अनुभव आहे. थांब पूर्ण तर हो द्या. सांगा ना. मोती नावाचा घोडा मिळाला मला. हा आणि त्यांनी मला एकदम सुरक्षित वरपर्यंत आणलंय. त्याच्यामुळे मी मोती घोड्याचे खूप खूप आभार मानतो. आणि तुमच्या ब्लॉग साठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद भाऊजी. जय श्रीराम. संदीप सर. सिकंदर हा क्या बात आहे. फार छान. माझ्या घोड्याचं नाव होतं काजल. खूप भारी होतं. कमी टायमात जास्त लवकर वर आणलंय. चला हा काका तुमचा एक्सपिरियन्स सांगा. सगळ्यांचं सांगणं काय सांगा बोला. घोडा कसा होता तुमच्या घोड्याचं नाव काय. आमच्या घोड्याचं नाव तर राजकुमार होतं. हा सगळ्या अधुकर होता. सगळ्याच्या अधुकर सगळ्याच्या पहिल्या. लालू भाऊ आपला अनुभव सांगा 2 शब्दामध्ये अर्जंट मध्ये. पैसे द्या नीचे 400 8 जण को 400 रुपये द्या. बरं तोपर्यंत विशालचा अनुभव सांगू. माझा अनुभव खूप छान होता. माझ्या घोड्याचं नाव टायगर असं होते. ठीक आहे भाऊजी सगळ्यात माझा एक रिव्ह्यू राहिला. खूप छान घोडा भेटला मला. अभिजित
माझ्या घोड्याचं नाव 420. आणि अनुभव अनुभव नाही कडक 420 वर आलो बसून. माझा काढा ना स्टार्ट. माझ्या घोड्याचं नाव छाबरू होतं आणि सगळ्यात क्लास घोडा होता. बिचारा माझ्या वजनाने हपकला नाही, काही नाही, आणि एकदम छान असा घोडा होता. त्यांनी एकदम आरामात आणून सोडलं. आणि जातावेळेस पण मला आशा आहे की मला छाबरूच मिळावा. आणि आता आपण कुफरीचे काही सीन एकदम जबरदस्त बढिया बघणार आहोत. तर असा कॅमेरा एक सराउंड करून दाखव. आपण आता घोड्यावरून उतरून खाली ऍपल गार्डन कडे चाललो आहोत. समोर याक बघू शकता. पहिल्या वेळेस आलो त्यावेळेस 50 रुपयात फोटो होता. आता 150 रुपयात फोटो आहे याक वरती. आणि बऱ्यापैकी प्रामुख्याने यांचे दुधाचाच वापर जास्त करतात हिमाचल प्रदेश वगैरे मध्ये. बाकी कन्नीस वगैरे कंस वगैरे तर तुम्हाला इथं मिळून जाणार. बाकी छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी तरी इथं चालू असतात. आणि यांचा निशाणा या ठिकाणी थोडा चुकलेला आहे. छोटे छोटे मार्केटमध्ये गोळ्या वगैरे, चिंचा वगैरे, म्हणजे असं थोडं स्पायसी स्नॅक्स वगैरे असं ठेवलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं मॅगी खूप छान प्रकारे बनवतात. तर आपण येत्या वेळेस मॅगी खाणार आहोत. स्वेटरचं मार्केट पण आहे, घ्यायचं असेल तर. नेम प्लेट वगैरे पण बनवून द्या. गिफ्ट ऑफ शिमला, बरेचसे छोटे मोठे शॉप्स लागलेले इथं, म्हणजे बऱ्यापैकी स्वेटर, चादर वगैरे, मफलर टाईप. बघूयात येताना काय रेट करतात. समोर आपल्याला थोडा थोडा स्नो दिसतोय झालेला. समोर बघूयात. बघतोय आपण सर्व गोष्टी. स्वेटर वगैरे टोपी, सर्व दुकानं जास्त तेच आहे. समोर आल्यानंतर आपल्याला टेलिस्कोप पॉइंट दिसेल. आणि इथं छोटे काही गार्डनचं वगैरे काहीतरी काम सुरू आहे. समोरच बंगी जम्पिंग, झिपलाईन वगैरे आहे. आणि वर मंदिर आहे देवीचे. भाऊजी संदीप सरपुडे गेलेत. चला, आपल्यालाच उशीर झालाय फोटो आणि व्हिडिओ काढण्याच्या नांदात. आणि आपण चाललोय नागनाथांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. हिमालयाच्या पर्वतरांगा, जे आपण मनालीच्या वेळी म्हणू शकतो. प्रसाद इथे मिळतो. आपल्याला इथून दिसली आहे, आपण शोधली आहे. हा कुफरीचा एक छोटासा नजारा. चला तर जाऊया नागनाथांच्या मंदिरामध्ये. वर तुम्ही बघू शकता हे बर्फ आहे. देव सोमवारचा एकदम छान दर्शन होतंय आपलं. जय बजरंगबली. गुलमागोय. तर आपलं मारुती महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता चाललेलो आहे आपण नागनाथांच्या दर्शनासाठी. तर हा बर्फ जो पडलेला आहे हा पडलेलाच आहे. जय म्हैसूनाग देवता मंदिर. मागच्या वेळी आलो होतो पण जमलं नाही हे मंदिरात यायला. पण मंदिरही खूप छान वाटतंय कारण की लाकडामध्ये मंदिर आहे.
एकदम मजेत. सहज फोन केला शेट. भारी. नागनाथांचे दर्शन करून आपण आता निघालोय. आतमध्ये व्हिडिओ काढण्यास परवानगी नव्हती, त्याबद्दल तुम्हाला काही दाखवू नाही शकलो. चला परत निघूया आपण आता खालच्या दिशेला. सर्वजण थोडं थोडं दमल्याच्या नंतर आपण आता आलोय मॅगी खाण्यासाठी. मॅगी मागवली आहे. ते म्हणतात ना, पाडो में आए और मॅगी ने खाए, वो बात ही कुछ अलग होती है. तर असं काही झालेलं आहे आमचं. तर आम्ही इथं मॅगी चणे वगैरे मागवलेले आहेत खाण्यासाठी. तर आपण पिणार आहोत आता याकच्या दुधापासून बनवलेली चहा. जे मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की याकच्या दुधा जे इकडे जास्त वापरतात, तर याकच्या दुधाची चहाची टेस्ट बघू आपण कशी येतं. टेस्ट एकदम भारी आहे. असं वाटत नाही की आपण वेगळी कशाची तरी दुधाची चहा पितोय. याकच्या चहा दुधामध्ये आणि बाकी आपल्या गाईच्या म्हशीच्या दुधामध्ये म्हणजे काही वेगळं नाही आहे. असं काही स्मेल वगैरे नाही आहे, काही टेस्ट वगैरे वेगळी नाही, सेम टू सेम आहे. त्यामुळे आपण बिंदास्त याकच्या दुधाची चहा घेऊ शकता. तसे तर ॲडव्हेंचर कोणीच नाही गेले. सर्वांचं म्हणणं होतं कुफरीपेक्षा शिमलामध्ये आपण पूर्ण ॲडव्हेंचर करू. त्यामुळे फक्त आम्ही कुफरीमध्ये थोडंफार फिरलो आणि आता रिटर्न आम्ही खाली जातोय. आणि शिमला रोडवरती आम्हाला थोडी शॉपिंग करायची आहे, त्यामुळे आता लगेच शिमलाला जातोय मी. यार भैया मेरी भी गबरू का गई. पावडर लावलं काही 2 तासात काय डक करून टाकला बाळ तू. अरे मेरी काजल को अच्छे से रखना यार तुमने. ते काजलला फॅरन लावली नाही लावली. गचकरमी झालेले त्याला. आमची काजल 420 छबरी गिबरी चढ गायब केलेले आहे. त्या ठिकाणी आम्हाला शिला मुन्नी या दुसऱ्याच दिलेलं आहे. तर या ठिकाणी आमचे भांडण चालू आहे यांच्यासोबत. तर आता रुबी आलेली आहे. मेरा घोडा सफेद वाला तयार, इन्होंने मेरे को काला दे दिया. आता शिला आणि मुन्नी सोबतच बसून जायचा विचार आहे सर्वांचा. हा कसं वाटलं? एक नंबर वाटलं. जरा बसताना भीती वाटली, पण मग जरा आपला गबरूच आपल्याला वापस भेटलेला या ठिकाणी. तर आपलाच गबरू आपल्याला मिळालाय ना. आपण निघालो आता खाली शिमलाकडे. मॉल रोडला आपण थोडी शॉपिंग वगैरे करणार आहोत आता. आणि आपण निघू, भेटूया खाली. राधे राधे. क्लायमॅक्स झालेला आहे. मला गबरू सांगून मोती माझ्या हातात दिलेला आहे यांनी. काही अडचण नाही, ऍडजस्ट करून घेऊ. मला जाण्यासाठी घोडे वापस इथं थांबलेले असतात, म्हणजे स्टॉप असतो. तर आपण बघू शकता. चला आपण निघालोय आता या ठिकाणी घरी म्हणजे शिमलाला हॉटेलला. आणि आपल्या हातात मोती व्यवस्थित घेतोय ना. चला निघतो. पाठीमागे विशाल आहे, अभिजित आहे, भाऊजी आहे आणि समोर गोविंद काका वगैरे गेले. ठीक आहे घेऊ. गिरेगा तो चलेगा पर कीचड़ नहीं चलेगा. हाँ, कीचड़ में सो जाना कपड़ा पर. खूपच जास्त उतार आहे आणि सर्वांची जास्त परेशानी होत आहे. आपण बघू शकता. सगळ्यात जास्त घाबरलेला इथं या ठिकाणी विशाल, कारण की त्याला घोडीवर बसायची सवय नाही आहे. तशी मला पण नाहीये म्हणा, पण मी अमरनाथला खूप जास्त बसलेलो आहे, त्यामुळे मला चांगल्यापैकी अनुभव आहे. आणि आता बालूची हाल बघा. ये बालू बेस नत पडशीन बालू. बृहस्पतिवार को दिखा रहा है. बृहस्पतिवार मतलब बुधवार. एवढाच आपल्याला स्नो पाहायला भेटलेला. या ठिकाणी मी मोबाईल ठेवतो, नाहीतर व्यसनामध्ये पडायला आपल्याला वेळ लागणार नाही. बोलो ना. हाँ जी, क्या बोल रहे थे? कुछ नहीं बोल रहा. वो इसका ये झाड़ कौन से है? देवदार के है ना? हाँ, देवदार है. कितने साल के? ये तो पता नहीं भाई. फिर भी अरे अंधा है, आपको नहीं दिखता भाई कि ये पेड़ कितने साल का होगा? पुन्हा एकदा चिखल. आता आपण जातोय शिमलाकडे. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही शिमलाचा.
काही हॉटेल्स आहेत आणि जे आभाळ आलेलं आहे ते पूर्ण स्नोफॉलचा आभाळ आलेला आहे. हे शिमलाचे जुने घर आहे. आणि हा आपला शिमल्याचा थोडा व्ह्यू. शिमल्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे आणि आता आपल्याला मॉल रोडवरती जायचं आहे. कोणाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर त्या ठिकाणी सगळे करणार आहेत. तर आपण फक्त चक्कर मारायला जाणार आहे. वस्तू चांगल्या रेटमध्ये मिळाले तर ठीक, नाही तर मग मनालीमध्ये करू शॉपिंग. रोडला जाताना काय सुंदर नजारा आहे, खूपच छान. बऱ्यापैकी शिमला दिसत आहेत ना. वेळाच्या प्रतीक्षेनंतर आपण मॉल रोडवरती पोहोचलोय. हे छोटे छोटे मार्केट इथून सुरू होतं. काही बघायचं चालू आहे, कोणी शॉपिंग करताय, कोणी काही करताय. मी तर थांबलोय कारण की मला मनालीमध्ये शॉपिंग करायचा विचार आहे. बघू, इथं व्यवस्थित असलं, चांगलं असलं, क्वालिटी चांगली आणि रेट आपल्या हिशोबानुसार भेटले तर मग घेऊ. जो काही समोरचा दिसतोय तो मॉल रोड आहे. आपण बघू शकतो आपल्याला इथनं पूर्ण मॉल रोडचा व्ह्यू येतोय आणि पाठीमागे पण किती पूर्ण म्हणजे बर्फात लादलेले पहाड दिसत आहेत. आणि हा आपला मॉल रोड. जर का हॉर्स रायडिंग करायची असेल तर करू शकता, इथे पण अवेलेबल आहे मॉल रोडवरती. हा पूर्ण आपला मॉल रोड. महात्मा गांधी यांचा पुतळा आहे, स्मारक. आणि तिकडे इंदिरा गांधी यांचे स्टॅच्यू, पुतळा, जे काही म्हणू आपण. आज हवा कमी असल्याने आपला तिरंगा जास्त फडकत नाहीये, पण जर का हवा आलीच तर आपण त्याचाही एकदम चांगला व्ह्यू घेऊ. रोडला काही आम्ही रील्स वगैरे बनवले आहेत, त्या पण आपल्याला लवकरच दिसेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता मी तुम्हाला थोडी मॉल रोडची सैर करून आणतो. हा मॉल रोडचा चर्च आहे. समोर काही कंस्ट्रक्शनचे काम सुरू असल्यामुळे त्यांनी जाऊ नाही दिलं आपल्याला. पुढं जर कधी परत यायचा योग आला तर त्यावेळेस 100% आपण पूर्ण मॉल रोडचा शूट घेऊ. हा आपला संध्याकाळचा नजारा थोडा आपण शेवटचा, कारण की आता आपण मॉल रोडवरून
आपल्या हॉटेलवरती परत जातोय. तर आशा करतो हा ब्लॉग तुम्हाला 100% आवडला असेल आणि आवडेल. आणि आपण भेटूया आता पार्ट 4 भाग 4 मध्ये भेटूयात. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. राधे राधे.